दरम्यान खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी मुंबईमधल्या या ड्रग्ज प्रकरणावरून सरकारवर टीका केली आहे. त्याची तातडीने एक इन्क्वायरी झाली पाहिजे. मुंबईचे कमिशनर यांनी ह्याची इन्क्वायरी देऊन महाराष्ट्राला आणि मुंबईला सांगितलं पाहिजे की काय नक्की तिथे घडलं, आणि हे जर पोलिसांच्या डोळ्यासमोर हे होत असेल तर हे अतिशय चिंताजनक आहे. याचा मी जाहीर निषेध करते. तुम्ही आमदार महोदयांना विचारा, त्यांनी विधानसभेत हा प्रश्न मांडला की आमच्याकडे असं झालेलं ना गली गलीमध्ये मिळतोय. म्हणजे अंमली पदार्थ तुम्ही सगळेजण इकडे पत्रकार माझ्या समोर आहात. मला सांगा, मुंबई देशामध्ये आज परिस्थिती काय आहे? ते पोर्टवरती, कुठलं पोर्ट होतं तिथे मिळालं होतं, मुंद्रा पोर्टवरती काय केलं त्या अंमली पदार्थाचं? हां, प्रश्न असा आहे की तुम्ही हजारो करोडचं ड्रग्स मिळालं. आज आमच्याकडे मी बघते की सर्रासपणे जे आहे, मुंबई शहर असेल किंवा महाराष्ट्र असेल किंवा तुम्ही देशभरामध्ये बघा, मोठ्या प्रमाणामध्ये अंमली पदार्थाची विक्री होते. तुम्ही रेव पार्ट्यांना परमिशन कशी देता? आणि मला कळत नाही, स्थानिक पोलीस स्टेशनला माहिती नाही अंमली पदार्थ कोण विकतं. तुम्ही हॉकर्सवर कारवाई करायला पुढे असता, पण तुम्ही ड्रग्सवाल्यांवरती कारवाई करायला पुढे नसता. ही कसली परिस्थिती आहे? आता हा नवीन विषयाने काढला बांगलादेशी. मला कळत नाही, होम डिपार्टमेंट करतं